मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकल मातेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। थेट जे आहे ते आईनंच बाळाचं संगोपन केलं, त्यामुळं वडिलाची जात आणि नाव जे आहे ते हटवण्यात यावं असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट संघमित्रा वडमारे आहेत। मॅडम, काय सांगाल? अतिशय ऐतिहासिक निर्णय पुढे आला आहे। तुम्ही जे आहे ते फिर्यादीची बाजू या प्रकरणात लढवलेली आहे। माझ्याकडे एक एकल माता आली आणि तिने सांगितलं की एज्युकेशन ऑफिसरने तिचा अर्ज फेटाळला आहे, कारण तिला तिच्या मुलीला तिचं नाव आणि जात द्यायचं होतं, पण एज्युकेशन ऑफिसरने ते नाकारलं। म्हणून ती माननीय उच्च न्यायालयात माझ्याकडे रीट दाखल करण्यासाठी आली। मी माननीय उच्च न्यायालयात रीट दाखल केले, पण सरकारी वकिलांनी असा स्टँड घेतला की सेकंडरी स्कूल कोडप्रमाणे तिला तिच्या आईचे नाव आणि जात लावता येणार नाही। पण माननीय उच्च न्यायालयाने काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स दाखवत सांगितले की मुलीला जर आईच वाढवत असेल आणि मुलगी ही आईच्या वातावरणात वाढत असेल, तर तिला तिच्या आईचे नाव लावणे हा तिचा संविधानिक हक्क आहे। आणि ती वडिलांसोबत न राहता ती वडिलांचे नाव आणि जात न लावणे हेच योग्य राहील, कारण वडिलांचा समाज तिला स्वीकारणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीवर अन्याय होईल। म्हणून माननीय उच्च न्यायालयाने असे सांगितले की आईचे सर्व कागदपत्र घेऊन मुलीचे नाव, आडनाव आणि जात बदलण्यात यावं। आणि ह्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने शिक्षण अधिकारी तसेच कास्ट स्क्रुटिनी कमिटी या सर्वांना डायरेक्शन्स दिलेले आहेत। मॅडम, आता आई जे आहे ते मुलीला सांभाळायची, त्यानंतर न्यायालयाने असा निर्णय दिला, पण नेमकं काय झालं होतं? आई का मुलीला सांभाळायची? हे असं सांगता येईल की आईवरती अन्याय झाला, त्या संदर्भात सेशन कोर्टामध्ये केस सुरू होती आणि नंतर त्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज होऊन मुलगी ही आईकडेच राहील असं त्या दोघांनी ठरवलं। मग तेव्हापासून अगदी जन्मल्यापासून मुलगी ही आईकडेच राहत होती, पण बायोलॉजिकल फादर असल्यामुळं वडिलांचं नाव त्या मुलीच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये लागलं गेलं आणि शाळेचं रेकॉर्ड बदलण्यासाठी आईने एज्युकेशन ऑफिसरकडे अर्ज केला, पण एज्युकेशन ऑफिसरने सांगितलं की कायद्याप्रमाणे फक्त काही टायपिकल किंवा काही दुसऱ्या त्रुटी असतील त्याच बदलता येतील। मुलीचे पूर्ण नाव आईच्या नावाप्रमाणे किंवा जात आईच्या जातीप्रमाणे बदलण्यात येणार नाही। आणि त्याच संदर्भात मग माननीय उच्च न्यायालयाने असे सांगितले की हा तिचा संविधानिक हक्क आहे आणि ही कुठली दया नाही। जर मुलगी ही आईसोबतच राहत असेल आणि आईच्या वातावरणात वाढत असेल, तर आईचं नाव आणि जात लागणं हेच योग्य आहे, असा माननीय उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय पारित केलेला आहे। मॅडम, आता हा निर्णय जे न्यायालयाने दिला आहे, मात्र वडिलाचा परवर्ग आणि आईचा परवर्ग सांगता येईल का? आई ही अनुसूचित जातीची आहे आणि वडील हे उच्चवर्णीय आहेत। आणि उच्चवर्णीय जर ती आईसोबत राहत असेल तर उच्चवर्णीय लोक तिला कधीही ॲक्सेप्ट करणार नाहीत। ओपन कॅटेगरीमधील आहेत वडील, आणि आई ही शेड्यूल कास्टमधून आहे। तर आईची जात लागणं हे महत्त्वाचं आहे, कारण ती आईसोबत राहते आणि आईच्या वातावरणात वाढते, तर तिला आईची जात लागणं हेच योग्य आहे। मॅडम, हायकोर्टाने जो हा निर्णय दिला तो याच प्रकरणापुरता मर्यादित राहील की इतर प्रकरणात सुद्धा याचं मार्गदर्शन घेतलं जाईल? कारण की ज्यात ही केस मुळात दुर्मिळ आहे, ज्या पद्धतीने आपण बघतोय आईवर अत्याचार झाला त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलं, पण इतर काही ठिकाणी हा निर्णय लागू होऊ शकतो का या आधारे? जर समजा नेहमीच्या प्रकरणात असं करता येणार नाही, पण जर असं काहीतरी दुर्मिळ प्रकरणं असतील की ज्याच्यामध्ये नॅचरल जस्टिसप्रमाणे त्या मुलीला ती ज्या वातावरणात राहते किंवा ज्या आईने तिला जर वाढवलं असेल, तर आईची जात आणि नाव लागणं हे फार आवश्यक आहे, नसता त्या मुलीवरती तो अन्याय होईल। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत औरंगाबाद हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट संघमित्रा होत्या, ज्या पद्धतीनं काल औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि आईची जात आणि नाव लावण्यात जे आहे ते आदेश पारित केले, त्यासोबत त्यांनी माहिती दिली। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.